नमस्कार मंडळी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। गेल्या 2 दिवसांपासून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण मराठवाड्यातील अतिवृष्टीचा आढावा घेतोय। या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पुरतं बेजार केलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली माती वाहून गेली आहे, तर अनेक लोकांचे घरं पाण्याखाली गेलेले आहे। मी अशाच बीड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये आहे, ज्या गावामधलं हे संपूर्ण गाव ज्या गावात मी आता बसलोय, ज्या पारावर मी बसलोय, हे गाव कोणतं आहे? सुरुंगाव नावाचं हे गाव आहे आणि त्या गावाच्या पारावरती मी आहे। हे सगळे गावकरी माझ्या आजूबाजूला जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, हे सगळे गावकरी व्यथित होते, कारण यांचं सगळं गाव जे आहे ते गोदावरी नदीच्या विळख्यामध्ये सापडलेलं होतं। आपण जर बघितलं तर या गावाच्या एका बाजूला गोदावरी नदी वाहते आणि याच गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलेलं होतं। आणि ज्यावेळेला गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलं त्यावेळेला या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं आणि या शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे। या गावामध्ये अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं होतं। या गावातल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFची टीम जी आहे ती या गावात दाखल झाली आणि त्यानंतर मदत कार्य सुरू झालं। सरकारने कुठलीही मदत केली नाही अशा प्रकारचा आरोप या शेतकऱ्यांचा आणि या गावकऱ्यांचा आहे। आपण या सगळ्याचा आढावा घेणार आहोत, या गावकऱ्यांशी बोलणार आहोत, त्यांच्या व्यथा नेमक्या काय आहे, या गावात नेमकं काय काय झालं हे देखील जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत माझे जे ड्रोन ऑपरेटर आहे, आपण त्यांना इकडे बोलवणार आहोत। त्यांच्या ड्रोनच्या माध्यमातून या गावात नेमकं काय सुरू होतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आपण तुम्ही इथे बसणार। आपल्यासोबत हे ड्रोन ऑपरेटर आहे। गेल्या 2 दिवसांपासून आपण त्यांच्या मदतीनं या बीड जिल्ह्यातील जी पावसाची परिस्थिती आहे, जी दाहकता आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपण हे गाव बघतोय, हे गावकरी माझ्यासोबत आहे। ह्या गावातला हा सगळा जो भाग आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय, कुठल्या भागामध्ये या गावाच्या पाणी साचलेलं होतं आणि हे गाव किंवा हा परिसर नेमका कोणता आहे जो आपल्याला या कॅमेरामध्ये दिसतोय, ड्रोनच्या कॅमेरामध्ये दिसतोय, तो नेमका कोणता आहे? सध्या हे मंदिराचा परिसर आहे, जिथे आपण बसलेलो आहोत। हां, तर ह्या रोडने पूर्ण पाणी होतं ह्या। हां 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 कुठल्या हा जो रस्ता दिसतोय, खाली घ्या। हां आपा खाली घ्या। आपण हा जो रस्ता दिसतोय, घ्या आपा, तुम्ही ड्रोन जितका खाली घेता येईल तितका खाली आपण हा ड्रोन घेणार आहोत। हा जो रस्ता दिसतोय हा या गावातला मुख्य रस्ता आहे, बरोबर आहे? मला आता सांगा, हा या रस्त्याचं काय नाव आहे आणि हे गाव कोणतं आणि ह्या रस्त्याची काय परिस्थिती होती? गाव सुरुमगाव, हां एकच मुख्य रस्ता आहे गावाला, हां दुसरा रस्ताच नाही। बरं। ह्या मुख्य रस्त्यावर पूर्ण पाणी। हां, या दोन्ही बाजूला पाणी। हे घर कोणाचं आहे? हे जे घर दिसतंय हे पांढरवालं, हे बालासाहेब बालासाहेब टेंगसे मदन माने नारळाचं आहे ते. हां हां त्यांच्या घरामध्ये कुठे कुठे पाणी होतं? त्यांच्या घरामध्ये पाणी सगळं ह्या घरात पूर्ण पाणी होतं ह्या। हे जे घर दिसतंय हे कोणाचं आहे? हे टेंगसे, बालासाहेब टेंगसे। या घरात पूर्ण पाणी पूर्ण होतं. पाणी हे होतं। लोक कुठे ह्या घरातले? बाहेर गेली मसलेला होते. गंगा। बरं, आणखी ह्या बाजूला आपण ड्रोन फिरूया। इकडे नदीच्या काठावरती कोणाकोणाची घरं आहे आणि त्यांना किती फटका बसला हे देखील आपण बघणार आहोत। ही जी बाजू तुम्हाला ड्रोनच्या एका बाजूला दिसतीये, हे कोणाची घर आहे? हे मदन माने त्यांच्या सध्या घरात पाणी होतं। हे मनोहर सदाशिव माने, कोंडीबा सदाशिव माने, हे आनंदराव जोगडे, हे नवीन बांधकाम दिसेल त्या घरात पाणीच होतं, ओके। सर्व पाणी होतं शेत इकडे। कोणाचे मागे? ते माग माणिक मानेच, हां, हे कसलं शेत आहे? ते सोयाबीन आहे, सोयाबीन, कापूस आहे। आता हा जो परिसर आहे हे घर कोणाकोणाचे? हे किराणा दुकान आहे, हे दुकानात बी पाणी होतं। अलीकडे घ्या, हां, खाली घ्या। इथं हे आधी घरी गेलं काय बांधकाम, तिथं घ्या, अलीकडे घ्या, अलीकडे घ्या थोडं, इथं घ्या, पुढे ढकला, वरी घ्या। हे बाबासाहेब कदमचं इथे घर आहे, ते घरनं पूर्ण झाकलेलं होतं भारत मानेचं त्यांचं। हे माणिक मानेचं घर, इथं घरात सगळं पाणी होतं, वरी जाऊन बसले होते, नंतर काढले आम्ही। हो हा बंगला, हो हे पूर्ण पाण्यात होतं. हो पूर्ण पाण्यात बंगला होता। आता हे 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 दत्ता मानेचा आखाडा होता, हे पूर्ण पाण्यात होता। बरं, आता हे जे चिखलातलं घर आहे, हां. हे वावरातलं, हे आमच्या इथले पोलीस पाटील आहेत, माने मच्छिंद्र माने, हे शेतबी त्यांचंच आहे, त्यांच्या भावाचं एक आहे रामकिसन मानेचं। काय लावलेलं होतं? इथं कापूस होता, हे सगळा कापूस आहे। हा जो चिखल दिसतोय तो अजून येत हो चिखल आहे। आपण बघतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण जे घरं बघतोय ते या गावातल्या लोकांची आहे
ज्या घराची दृश्य आपण या स्क्रीनवर बघतोय ते घर आहे, त्याच्या चारही बाजूला पाण्याने वेढा घातलेला होता. आता देखील दृश्य जर बघितली तर त्या घराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिखल जो आहे तो साचलेला आहे आणि हे घर जे आहे ते पूर्णतः पाण्यामध्ये होतं. हे सगळं गाव मुळात पाण्यामध्ये होतं. पुन्हा एकदा या गावाचा एक टॉप अँगल आपण बघणार आहोत. त्या गावाचा टॉप अँगल बघत असताना या गावामध्ये एकूण किती घर आहे? एकूण घरं किती असतात? 1,000 लोकसंख्या आहे. 1,000 1,000 लोकसंख्या सगळी. जवळपास 150 घर आहे. या 150 घरांमधल्या ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला हे लोक कुठं हलवले तुम्ही? गंगा मसला. आपण बघतोय दृश्यांमध्ये दिसणारं हे गंगा मसला आणि त्याच्या बाजूचे हे गाव आहे. ही गोदावरी नदी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. बरं, आता आपण ह्या सगळ्या गावातली घरं ओळखली, जिथे जिथे पाणी गेलं ते सुद्धा घरं बघितले. हे मंदिर जिथे आता आपण बसलेलो आहोत त्या मंदिराचा हा परिसर आहे. आता नुकसान तुमच्या गावामध्ये काय काय झालंय? तुम्हाला सरकारची काही मदत आली आहे का, नाही. किंवा काय अपेक्षा आहे सरकारकडनं? नाही, मदत आलीच नाही आम्हाला अजून तर काहीच नाही आली. बरं, काहीच मदत आली नाही. नाही. काय तुमची मागणी आहे सरकारकडे? सरकारकडे काय सगळे सरसकट पंचनामे करणं, शेताचे असतील, घराचे असतील, सगळे काही जे असतील आणि पुरेपूर मदत 100% देण्यात यावी. शेताचे ह्याचे सगळेचे शेतं म्हणजे पाण्यात गेलेले आहेत आणि घरं सगळे पाण्यात गेलेले आहेत. कोणाकोणाच्या घरात पाणी गेलं होतं आणि काय अवस्था होती? गावात थोडे 10-5% लोकांच्या घरात पाणी गेलं नाही. सरसकट पाणी गेलंय. इथे शासनानं आलं सुद्धा नाही बाहेर काढायला. गावातल्याच बोटींचे, गावातले एक आमचे होते बोट, त्यानंच बाहेर काढली. शासन आलं सुद्धा नाही इथं बघायला सुद्धा. मग काम आहे शासनाचं, द्यायचं ते अन्य धान्य पुरवायचं. कुणी आलं नाही. आता कुणी येणार पाणी उतरलं येणं पंचनामा करणं. ह्याला काय अर्थ आहे का? लेडीज, लहान लेकरं आहेत, वयस्कर. आज तिथं एक हे कोमात गेले लेकरू आहे गावातलं जाधवाचं, मग त्याला बघाय तरी आलं कोणी अधिकारी एखादं त्याच्या घरी? घरीच आहे ती, इथंच आहे. तुम्ही जर बघितलं का? सगळ्या गावाला विचारा. त्यांचे वडील कोणी आलं का? इतकं पाणी आलं कोणतेही आलं नाही. तलाठी नाही, तहसीलदार नाही, कोणीच नाही. कोणीच आलं नाही. तुमची काय मागणी आहे आता सरकारकडून? सरकारकडून एवढीच आहे की सरसगट पंचनामे करावं आणि आज जास्तीत जास्त मदत द्यावा आमचं असं म्हणणं. बाबा, तुम्ही देखील या गावात राहता. किती वर्षात पहिल्यांदा आपण याच्या आधी असा पूर पाहिला होता? आमचा जन्मच झाला इथं किती वर्ष काय कळलं ना पण याच्या आधी ही परिस्थिती कधी बघितली होती का? काय एवढी कल्पना कळत नाही आम्हाला ते काही आपला कापूस गेला त्यांचा कापूस गेलाय. ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला त्यांना बसू द्या तुम्ही इकडे सरकार. काय काय तुमच्या गावात काय परिस्थिती होती? भयानक परिस्थिती होती. सगळं पाण्याखाली गेलेले होते, घरं सगळे पाण्यात बुडाले. माणसं बाहेर काढायला कोणी नव्हते. आज माझा पेशंट आहे, त्याला मला त्याच्यामुळे बाहेर निघता नाही आलं. आज बेहाल आहे माझी. आता काय सांगायसारखे सुद्धा तुम्हाला हे नाही शब्द ह्याच्यात. आज सरकार कुठं लक्ष द्याय नाही. इथं कोणी अजून आले सुद्धा नाही. इथं बघायला सुद्धा आलं नाही. एक बी चालू ह्याच्यामधले जे आमदार खासदार हे सुद्धा आलेले नाहीत बघायला. कुणीच आलं नाही त्यांच्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. दादा, तुमच्या गावामध्ये आपण आहोत आता, ज्या गावामध्ये कुठल्या लोकांचं नुकसान झालंय, घरांची काय परिस्थिती? आमच्या गावामध्ये पूर्णतः 90% लोकांचं नुकसान झालेलं आहे. पूर्णतः पाण्यानं पिकं गेलेले आहेत. मला असं वाटतं की शासनानं ज्यांनी जे पूर आला आहे पाण्याचा त्यांना जास्तीत जास्त मदत करावी. कारण की इथं एकही पीक राहिलेलं नाही. तुम्ही आता बघत असताना कापूस राहिला नाही, काही नाही. आणि माझी शासनाकडे एवढीच मागणी असेल, या गावचं पुनर्वसन होण्याची गरज आहे. दर 2 वर्षाला, प्रत्येक वर्षी 3 वर्षाला असंच पाणी येतं. 2006ला पाणी आलं तर त्यावेळेस आम्हाला आडगाव जिल्हा परिषद शाळेत आम्हाला शासनानं तिथंच नेलतं. त्यावेळेस बी शासनाची अशी एवढी काही मदत आली नाही. त्यावेळेस आमच्या गाववाले म्हणले की पुनर्वसन करा, पण शासनाने आमच्या गावाची काही दखल घेतलेली नाही. तर मला आता असं वाटतं की आता इथून पुढं आम्ही ह्या गावात राहू शकत नाहीत. परिस्थिती अशी झालेली आहे की आज पुनर्वसन होण्याची गरज आहे. चांगल्या ठिकाणी हे स्थलांतर गाव झालं पाहिजे. एक तर रस्ते नाहीत. आज पूर्ण गावाला फक्त एक रस्ता, गुंजसडी मार्गे चारीच्या मार्गाने आम्ही बाहेर निघालो. जवळपास तिथं 2-2 ट्रॅक्टर ट्राल्या लावून लोक बाहेर काढले. आम्ही 2 ट्रॅक्टर लावून चारीनं सुद्धा रस्त्याला म्हणजे ट्रॅक्टर निघत नव्हते, तर 2-2 हेड लावून आम्ही तिथं काढलेले आहेत. तर इतकी बिकट परिस्थिती, रात्री कोणीही आलं नाही. फक्त गाव पूर्णतः जाग होतं. महिलांना काढण्याची व्यवस्था नव्हती, पण रात्री पूर आला नाही, दिवसा आला. त्याच्यामुळं आम्ही व्यवस्थित बाहेर लोकांना काढू शकलो. काही लोक ह्यांचं पेशंट आहे,
आज कोमात आहे ते पेशंट, ते दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलं, आम्हाला त्याला नेता सुद्धा आलं नाही. येता आलं नाही. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्यथा या गावातल्या लोकांच्या आहे. सुरमगाव नावाचं हे गाव आहे बीड जिल्ह्यातला भागामधलं, आणि या गावातला मागच्या बाजूला गोदावरी नदी आहे, आणि त्याच गोदावरी नदीने या पूर्ण गावाला वेढा दिलेला होता, आणि हे गाव पूर्णतः पाण्यामध्ये होतं. या गावाच्या चारही बाजूला पाणी होतं, आणि हे सगळे गावकरी जे आता आपल्याला पारावर दिसत आहे, ज्यांच्याशी आपण गप्पा मारतोय, ज्यांच्या व्यथा आपण जाणून घेतोय, हे सगळे गावकरी या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते. बाबा, तुमचं काय नाव आणि वय काय तुमचं? माझं वय असं 65. तुम्ही याच्या आधी असा पूर कधी बघितला होता का? एक वेळेस बघितला होता माझा 2006 आलतं पाणी. पण ज्या पद्धतीने पूर येतोय, काय अपेक्षा आहे तुम्हाला आता सरकार? अपेक्षा काय, गावाचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. इथं काहीच उपयोग नाही राहून अजून आमच्या घरामध्ये माल तसाच पडलेला आहे, भिजलेला आहे सगळा, तशात काहीच काढलेलं नाही, काहीच उचललेलं नाही. पूर आला तेव्हा तुम्ही कुठे होते? पाणी गप्पा गप्पा आल्या, पुन्हा होडीने बाहेर गेलो तिकडे, पुन्हा होडग्याने बाहेर गेलो पुन्हा गावाच्या मध्ये. सामान उठला चान्सच भेटला नाही, जशा तसं भिजलेला माल आहे सगळा, काहीच नाही. घर उघडलं नाही, अजून तर वास यायला घरामध्ये, अजून जनावर आहे, अजून त्याच्यात नाग आहे, एकदम भेव वाटायले सामान काढायला सुद्धा. आपण बघतोय ही सगळी परिस्थिती जी आहे ती या सुरमगाव गावातली आहे. आपल्यासोबत आणखी काही गावकरी आहे. बाबा इकडे ह्या बाजूला ह्या बाजूला आपण त्या सगळ्या गावकऱ्यांशी बोलतोय. हा गावाचा पार आहे, मागच्या बाजूला गोदावरी नदी आहे, हे हनुमानाचं मंदिर आहे माझ्या मागच्या बाजूला, आणि या हनुमानाच्या मंदिराच्या पारावर बसून आपण या गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतोय. पूर आला त्यावेळेला तुम्ही काय करत होते आणि काय परिस्थिती होती? याच्या आधी कधी असं बघितलंय का? बघितलं 2006ला. 2006ला बघितलेली सगळं. त्याच्यानंतर काही सुधारणा केली पुन्हा नाही. काय नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे पुन्हा ही अशी परिस्थिती. पुन्हा परिस्थिती अशी. मदतीला कुणी आलं का? पंचनामे वगैरे झाले? मदतीला काय आता आता त्यावेळेस आलते लोक, आता ह्या वेळेस काय येतात का काय करतात कोण ना माहिती. आपण बघतोय हे बीड जिल्ह्यातलं सुरमगाव नावाचं गाव आहे, आणि या गावामधली ही सगळी परिस्थिती या शेतकऱ्यांच्या आणि या गावकऱ्यांच्या तोंडून आपण ऐकली. आणि या सगळ्यामुळे या गावकऱ्यांची आता मागणी आहे की या गावाला स्थलांतरित करावं, कारण वारंवार गोदावरी नदीला पूर येतो, आणि पूर आला की या गावाला चारही बाजूनं पुराच्या पाण्याचा विळखा बसतो, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, त्यांचे मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाल होतात. आणि त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांनी आता मागणी करायला सुरुवात केलेली आहे की आम्हाला स्थलांतरित करून मिळावं, अन्यथा आमच्या गावाला जोडणारे जे पूल आहे ते पूल नव्यानं बांधून द्यावे, तरच या गावातील लोकांना या पुराच्या पाण्यापासून वाचता येईल आणि त्याची मदत या लोकांना होईल. त्यामुळे सरकार या लोकांची व्यथा समजेल का आणि या लोकांच्या मागण्या पूर्ण करेल का, या शेतकऱ्यांना या सरकारची मदत मिळेल का, हे बघणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, बीड.